नमस्कार, आपलं माहितीगार यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की जे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच एस-आय-आर जे एन्युमरेशन फॉर्म फिलअप करण्याचं काम चालू आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून. ज्यामध्ये मतदार याद्यांची पडताळणी चालू आहे आणि ते मॅन्डेटरी केलेलं आहे की सर्वांनी ते एन्युमरेशन फॉर्म सबमिट करायचा आहे. त्यामध्ये ऑफलाईन BLO तुमच्या घरोघरी येऊन तो फॉर्म सबमिट करून घेऊ शकतात किंवा ऑनलाईन पद्धतीनेही आपण तो फॉर्म अतिशय सोप्या पद्धतीने 1-2-3 मिनिटामध्ये तो फॉर्म सबमिट करू शकतो. तर कशा पद्धतीने तो फॉर्म सबमिट करायचा आहे, तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलला जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग बघूया की इलेक्शन कमिशनचं जे सिटिझन सर्व्हिस पोर्टल आहे, voters.eci.gov.in या ठिकाणी तुम्हाला प्रथमतः जर तुमचं साइनअप नसेल तर तुम्हाला साइनअप करायचं आहे. साइनअप करण्यासाठी अतिशय सोपी पद्धत आहे की तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID ऑप्शनल आहे आणि जो कॅप्चा आहे तो एंटर करून तुम्हाला फर्स्ट नेम लास्ट नेम टाकून OTP व्हेरिफिकेशननी ही प्रोसेस पूर्ण करायची आहे. जेव्हा तुमचं साइनअप होईल तर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल किंवा ईमेल ID असेल किंवा एपिक नंबर असेल त्याने तुम्हाला तुमचं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर प्रथमतः जेव्हा तुम्हाला हे जे फॉर्म आहे एन्युमरेशन फॉर्म सबमिट करायचा आहे त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे जर तुमचं नाव 2002च्या म्हणजे जी लास्ट SIRची यादी आहे त्या यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुमचं फॅमिलीमध्ये तुमचे आई असेल, वडील असेल किंवा आजी-आजोबा असेल यातल्या कोणाचं तरी रेफरन्सनी तुम्हाला हा ऑनलाईन फॉर्म सबमिट करायचा आहे. तर त्या डिटेल्स आपल्याला पहिलं तर कलेक्ट करायच्या असतात. तर त्या कशा पद्धतीने सर्च करायच्या त्या आपण आता बघणार आहोत. अशा पद्धतीचं ते पेज ओपन होणार आहे जिथे तुम्ही सर्च युअर नेम इन लास्ट SRE रोलमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही स्टेट टाकणार आहात, तुमचं डिस्ट्रिक्ट टाकणार आहात, जी असेंब्ली आहे कॉन्स्टिट्यूशनची 2002ची तुमच्या फॅमिली मेंबरची ती तुम्ही त्या ठिकाणी टाकणार आहे. तुमच्याकडे जर पोलिंग स्टेशन डिटेल असतील त्या तुम्ही एंटर करू शकता. पार्ट सिरियल नंबर तुम्ही एंटर करू शकता किंवा जे फुल नेम आहे ते मॅन्डेटरी दिलेलं आहे ते फुल नेम टाकून कॅप्चा कोड एंटर करून तुम्ही सर्च करू शकता. ह्या ठिकाणी खूप साऱ्या तुमच्या नावाच्या रिलेटेड तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे. त्यातलं जे योग्य नाव आहे, जे करेक्ट नाव आहे ते सिलेक्ट करून त्यातलं महत्त्वाचं आहे तुमचा सिरियल नंबर आहे आणि तुमचा पार्ट सिरियल नंबर जो या ठिकाणी दिलेला आहे पार्ट सिरियल नंबर ह्या डिटेल्स तुम्हाला रेफरन्ससाठी लागणार आहे. तुम्ही कोणाचंही तुमच्या आईचं किंवा तुमच्या वडिलांचं किंवा आजी किंवा आजोबाचं जे 2002च्या SIR लिस्टमध्ये नाव होतं त्याचा रेफरन्स देऊन तुमचं एन्युमरेशन फॉर्म फिल करू शकता. ओके, तर ह्या डिटेल्स तुम्हाला लागणार आहेत. त्या सर्च कशा करायचा ते आपण बघितलं. तर चला मग आपण बघूया की एन्युमरेशन फॉर्म आपण कशा पद्धतीने सबमिट करू शकतो. आता आपल्याला आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा एपिक जो नंबर आहे तो नंबर तुम्हाला क्लिअर ॲड करायचा आहे आणि सर्च करायचं आहे. जेव्हा तुम्ही सर्च करणार आहात तेव्हा तुमच्या ज्या डिटेल्स आहे एपिक नंबर असेल, सिरियल नंबर असेल किंवा तुमचं जे सध्याचं पार्ट नंबर किंवा नेम असेल, तुमच्या असेंब्लीचं नाव आणि जो कोड आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे किंवा स्टेटच्या डिटेल्ससुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे. ह्यामध्ये एक महत्त्वाचं आहे जर इथलं जे इलेक्ट्रल नेम आहे आणि तुमचं आधारवर जे नाव आहे ते जर एक्झॅक्ट मॅच नसेल तर तुम्हाला तुमचा जो BLO आहे त्याच्याशी कनेक्ट करून ऑफलाईन तो फॉर्म सबमिट करायचा आहे. BLO डिटेल्ससुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत. तर चला मग आपण बघूया की तो फॉर्म कशा पद्धतीने नेक्स्ट प्रोसीड करायचा आहे. जो तुमचा मोबाईल नंबर आहे तो वोटर ID ला लिंक असणं अतिशय महत्त्वाचं आहे जर तुम्हाला एन्युमरेशन ऑनलाईन फिल करायचं असेल तर. आणि जर नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रोसेस दिलेला आहे. फॉर्म 8 या ठिकाणी क्लिक करून तो तुम्हाला फॉर्म 8 सुद्धा सबमिट करून तुम्ही आधी मोबाईल नंबर लिंक करून घेऊ शकता आणि नंतर एन्युमरेशन फॉर्म फिल करू शकता. जर तुमचा ऑलरेडी मोबाईल नंबर लिंक असेल तर त्यावर तुम्हाला एक OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला त्या ठिकाणी ॲड करून नेक्स्ट प्रोसेस करायची आहे. तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावर तुम्हाला OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला त्या ठिकाणी एंटर करायचा आहे. आणि OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसणार आहे की सिलेक्ट वन कॅटेगरी. तुमचं एज जर 38च्या आतमध्ये असेल तर तुमचं नाव लास्ट SIR यादीमध्ये नाही आहे. तर त्या ठिकाणी दिलेलं आहे की यू कॅनॉट मार्क ॲज अ सेल्फ का तर तुमचं नाव आधीच्या SIR यादीमध्ये नाही आहे. तुम्हाला हे खाली दिलेले ऑप्शन सिलेक्ट करायचे. मोस्टली जो सेकंडवाला ऑप्शन आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. माय पॅरेंट्स नेम, फादर, मदर, ग्रँडफादर किंवा ग्रँडमदर ह्यांच्यापैकी कोणाचा जरी तुम्हाला रेफरन्स द्यायचा असेल तर तो इलेक्ट्रल रोल ऑफ SIR 2002-3-5 मध्ये
असणारा जो तुमच्या फॅमिलीतले फादर, मदर, ग्रँडफादर किंवा ग्रँडमदर त्यांचा रेफरन्स तुम्हाला द्यायचा आहे. त्यासाठी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्या डिटेल्स आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचं आहे. जे की आपण सुरुवातीला बघितलं तर त्या डिटेल्स आपण कशा पद्धतीने सर्च करू शकतो. त्या डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी एंटर करायच्या आहेत. तर आपण त्या डिटेल्स जे फॅमिली मेंबर आहे, वन ऑफ दी फॅमिली मेंबर त्यांच्या डिटेल्स आपण सबमिट करणार आहोत. आता ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि तुमची असेंब्ली तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. तुमच्या जे फॅमिली मेंबर आहे त्यांचं त्या ठिकाणी नाव होतं. त्यांचं पोलिंग स्टेशन कोणतं आहे त्याच्याही डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायच्या आहेत आणि जो पार्ट सिरियल नंबर आपण या ठिकाणी जो बघितलेला आहे पार्ट सिरियल नंबर, हा सिरियल नंबर आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे, जो की एका फॅमिली मेंबरचा. आणि ज्या फॅमिली मेंबरचा आपण तो पार्ट सिरियल नंबर टाकणार आहोत त्याचं रिलेशन आपल्याला ॲड करायचं आहे आणि सर्च करायचं आहे. जेव्हा आपण सर्च करणार आहोत त्या ठिकाणी त्या डिटेल्स तुम्हाला दिसणार आहेत. त्या डिटेल्सच्या खाली एक ऑप्शन असणार आहे की तुम्हाला ह्या डिटेल्स चेक करायचे आहे की जो तुम्ही सिलेक्ट केलेला आहे तो बरोबर तुमच्या वडिलांचं किंवा आईचं किंवा जे कोणी जे ऑप्शन आहे त्यातलं नाव सिलेक्ट केलेलं बरोबर आहे का. तर ते कन्फर्म करून तुम्हाला माय रिलेटिव्ह नेम एक्झिस्ट इन रोल हा वाला चेकमार्क ऑन करायचा आहे आणि कंटिन्यू म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या बाकी डिटेल्स आता ह्या ठिकाणी जर बघितलं तर डिटेल हा सेकंड ऑप्शन सिलेक्ट केल्यामुळे तुम्हाला रिलेटिव्हच्या डिटेल्समध्ये सगळ्या डिटेल्स अवेलेबल होणार आहेत. जर तुम्ही फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर तुमचं 38च्या पेक्षा जास्त एज असेल आणि तुमचं लास्ट इलेक्ट्रल रोलमध्ये नाव असेल तर तुम्हाला ह्या डिटेल्स सबमिट करायच्या आहे. ज्यांचं नाव नाही आहे तर त्यांच्यासाठी रिलेटिव्हचा हा ऑप्शन आहे ज्या ठिकाणी तुम्ही ह्या डिटेल्स सबमिट करणार आहेत आणि हा ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे. आता तुम्हाला तुमच्या पर्सनल डिटेल्स या ठिकाणी सबमिट करायचं आहे. मोबाईल नंबर ऑलरेडी तुम्ही लिंक केलेला आहे. त्यानंतर तुमचं डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचं आहे. डेट ऑफ बर्थ, तुमचा जो आधार नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे. आधार नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचं जे लीगल फादर्स किंवा गार्डियनचं नेम आहे ते तुम्हाला एंटर करायचं आहे. गार्डियन नंतर मदर नेम सुद्धा तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचं आहे. इपिक नंबर जे आहे तुमच्या फादर किंवा मदरचे ऑप्शनल आहे ते तुम्ही नाही टाकले तरी चालणार आहे. स्पॉटच्या डिटेल जर तुम्ही मॅरिड असाल तर त्या मॅन्डेटरी नाही, ऑप्शनल आहेत, त्यासुद्धा तुम्ही एंटर करू शकता. आणि तुम्हाला प्लेस नेम सबमिशन सिलेक्ट करायचं आहे तेही सुद्धा ऑप्शनल आहे. आणि जो तुमचा फोटो आहे तो फोटो अपलोड करायचा आहे. त्याची साईज लिमिट दिलेला आहे 2 MB पर्यंत आणि JPEG आणि PNG फॉर्मॅट या ठिकाणी सपोर्ट करणार आहेत. तर तुमच्याकडे जर फोटो असेल तर तो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून तो क्रॉप व्यवस्थित करून सबमिट करायचा आहे. आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही प्रिव्ह्यू करून बघू शकता. आणि प्रिव्ह्यू करायचं आहे आणि तुम्हाला ह्या ठिकाणी खाली आय हिअर बाय डिक्लेअर दॅट जी इन्फॉर्मेशन तुम्ही सबमिट केलेली आहे ती बरोबर आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं आधार व्हेरिफिकेशन होणार आहे. तुमचा आधारचा जो OTP आहे तो आधार नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे. आणि गेट OTP साठी रिक्वेस्ट करायची आहे. तुमचा जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्यावर तुम्हाला तो OTP येणार आहे. तो OTP या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे. आणि हा चेकमार्क ऑन करून सबमिट करायचा आहे. हे प्रोसेसिंग होणार आहे. तुमचं जी इन्फॉर्मेशन आहे ती सबमिट होणार आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर अशा पद्धतीचे एक विंडो ओपन होणार आहे आणि तिथे आपल्याला क्लिअरली दिसणार आहे की युअर इनॉमिनेशन फॉर्म हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. तर अशा पद्धतीने तुम्ही रिसिप्टसुद्धा ती डाउनलोड करून रेफरन्सला ठेवू शकता की तुमचं इनॉमिनेशन जे आहे किंवा SR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. तर अशाच पद्धतीच्या लेटेस्ट आणि रेग्युलर अपडेटसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.